मालोजी राजे यांचे एक स्नेही पिराजी भोसले मुंबईत राहत होते. स्वामी चरणांवर त्यांची अनन्य भक्ती होती. एके दिवशी त्यांना स्वामी चरणाची ओढ लागली. पण आपण आहोत मुंबईत आणि स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये. आता इतक्या दूर स्वामींचे दर्शन कसे शक्य, म्हणून ते आपल्या काहीतरी चुकीच्या पूर्वकर्मामुळेच स्वामींच्या चरणापासून दुरावलो असा स्वतःलाच दोष देऊ लागले. आणि ज्या दिवशी स्वामींचे दर्शन होईल तोच आपल्यासाठी सोधी नसेल असे मनोमन बोलू लागले. त्यांना अन्नपाणी गोड लागत नव्हते. एके दिवशी पिराजी अंघोळीला गेले तेव्हा त्यांच्या सेवकाने पूजेची सर्व तयारी केली. तितक्यात आश्चर्य घडले. स्वामी महाराज प्रत्यक्ष रूपात तेथे आले आणि देवांच्यासाठी मांडलेल्या पाटावर जाऊन बसले. स्वामी महाराजांची प्रत्यक्ष मूर्ती बघताच पिराजींना खूप आनंद झाला. त्यांनी तात्काळ स्वामींचे चरण घट्ट पकडले. भक्तीच्या अश्रूंनी स्वामी चरणांचा अभिषेकच केला म्हणा. तेव्हा स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि बोलले, तू माझा अनन्य भक्त आहेस. तुझ्या सद्गुणाचे मोल नाही. तू निरंकारी होऊन मला शरण आलास. ही तुझी शरणांगती आणि माझ्या चरणी असलेले प्रेम बघून मला राहावले नाही. म्हणूनच तुझ्या भेटीस मी आलो. तुला ब्रह्मानंद स्वरूप मोक्ष प्राप्त होईल. यापुढे सर्वानुभूती नम्र राहा, निरपेक्ष राहा, शांतचित्त राहा. मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. तर मंडळी, स्वामींची ही वाणी होताच पिराजी खूप कृतकृत्य झाले. त्यानंतर त्यांनी स्वामींना प्रेमाने जेवू घातले, पूजा केली आणि स्वामींचा जय जयकार केला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की जेव्हा जीवनाची सर्वोच्च गरज स्वामी असेल तेव्हा स्वामींना दर्शन द्यावेच लागते. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.